नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न 1, हाताचा मळ असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। 1, हाताला मळ असणे। 2, डोक्यात वाईट विचार असणे। 3, सहज शक्य असणे। 4, यापैकी नाही। उत्तर आहे 3, सहज शक्य असणे। हाताचा मळ असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे सहज शक्य असणे। प्रश्न 2, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? 1, 14, 2, 12, 3, 8, 4, 24। उत्तर आहे 1, 14। मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत। प्रश्न 3, दिवस या शब्दाचे खालीलपैकी अनेक वचन शब्द शोधा। 1 दिवशी, 2 दिवस, 3 दिवसे, 4 दिवसा। उत्तर आहे 2 दिवस। दिवस या शब्दाचे अनेक वचन आहे दिवस। प्रश्न 4, नामाच्या आधी येणारी विशेषण म्हणजे काय? 1, अधिविशेषण। 2, विधिविशेषण। 3, विशेष नाम। 4, यापैकी नाही। उत्तर आहे 1, अधिविशेषण। नामाच्या आधी येणारी विशेषण म्हणजे अधिविशेषण। प्रश्न 5, नामाच्या नंतर येणारी विशेषण म्हणजे काय? 1, अधिविशेषण। 2, विधिविशेषण। 3, विशेष नाम। 4, यापैकी नाही। उत्तर आहे 2, विधिविशेषण। नामाच्या नंतर येणारी विशेषण म्हणजे विधिविशेषण। प्रश्न 6, ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? 1, अचल शब्द। 2, बदलणारे शब्द। 3, अविकारी शब्द। 4, विकारी शब्द। उत्तर आहे 4, विकारी शब्द। ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात। प्रश्न 7, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? 1, शब्द। 2, वर्ण। 3, व्यंजन। 4, अक्षर। उत्तर आहे 2, वर्ण। मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। प्रश्न 8, शिक्षक या शब्दाचा खालीलपैकी विरोधार्थी नसलेला पर्याय ओळखा। 1, गुरु। 2, अध्यापक। 3, आचार्य। 4, सोबती। उत्तर आहे 4, सोबती। प्रश्न 9, देवापुढे सतत तेवत असणारा देव याला काय म्हणतात? 1, नंदादीप। 2, दीप। 3, ज्योत। 4, समय। उत्तर आहे 1, नंदादीप। देवापुढे सतत तेवत असणारा देवाला म्हणतात नंदादीप। प्रश्न 10, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा। 1, भूतकाळ। 2, वर्तमान काळ। 3, भविष्यकाळ। 4, रीतिभूतकाळ। उत्तर आहे 2, वर्तमान काळ। पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य वर्तमान काळचं उदाहरण आहे। प्रश्न 11, तुरंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। 1, हत्ती। 2, तुरंग। 3, गाढव। 4, घोडा। उत्तर आहे 4, घोडा। तुरंग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा। प्रश्न 12, खालील शब्दांपैकी देशी शब्द ओळखा। 1, ढेकूण। 2, सामना। 3, डब्बा। 4, जाहीर। उत्तर आहे 1, ढेकूण। प्रश्न 13, राहुलचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। 1, द्वितीय विभक्ती। 2, तृतीय विभक्ती। 3, षष्ठी विभक्ती। 4, सप्तमी विभक्ती। उत्तर आहे 3, षष्ठी विभक्ती। राहुलचे बोलून झाले हे ह्या वाक्यात षष्ठी विभक्ती आहे। प्रश्न 14, यशोधन या शब्दाचा संधीचा प्रकार ओळखा। 1, स्वर संधी। 2, विसर्ग संधी। 3, विशेष संधी। 4, व्यंजन संधी। उत्तर आहे 2, विसर्ग संधी। यशोधन ह्या शब्दाचा संधीचा प्रकार आहे विसर्ग संधी। प्रश्न 15, रमेश घरी गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा। 1, कर्तरी प्रयोग। 2, सकर्मक कर्मणी प्रयोग। 3, शक्य कर्मणी प्रयोग। 4, अकर्मक कर्तरी प्रयोग। उत्तर आहे 4, अकर्मक कर्तरी प्रयोग। रमेश घरी गेला हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। अनेक अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।